ये E20 का जो मामला है ये बहुत बड़ा इशू है। नॉर्मली हम कहते हैं कि दाल में कुछ काला है, मगर ये दाल ही काली है। Brothers and sisters, this is a matter of sequencing. In any campaign, we have to decide the sequence of affairs. Our problem right now is that there is so much corruption that there's a huge line in what we have to sequence. Don't worry, this issue, we're going to take it up in a massive way, because this is destroying people's cars, destroying people's scooters, destroying people's lives, and literally is stealing directly from them. माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं त्यांना सत्तेत जायची आता घाई झाली आहे आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी जेवढं असत्य कथन करता येईल, कोणत्याही तर्कसंगत कोणत्याही ठिकाणचं प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, याच्या संदर्भात एखादा रिसर्च पेपर, हे कोणताही कागद न दाखवता अशा पद्धतीने लोकांना भडकवायचं, अफवा पसरवायच्या, शंका निर्माण करायची, गाडी बनवणाऱ्या कोणत्याही उद्योगांनी या संदर्भात कोणतेही पत्र लिहिलेलं नाही, आणि पेट्रोलियम मंत्र्यांनी जेव्हा या संदर्भात निर्णय केले त्यावरही तेव्हाही मग एक जागरूक नेता म्हणून, एक जागरूक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही आजपर्यंत मग काय केलं? अचानकपणे तुम्हाला या मुद्द्याच्या आधारावर लोकांची डोकी निश्चितपणे भडकवता येईल असं जेव्हा तुमच्या लक्षात आलं, तेव्हा मात्र अनेक वर्षापासून जेव्हा आपण या ठिकाणी पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर चूप अनेक वर्ष राहिलो, आणि अचानकपणे एका सकाळी तुम्हाला असं जाणवायला लागलं की या देशामध्ये काहीतरी गडबड तो होत नाहीये ना, कोणताही पुरावा न देता अशा पद्धतीचे आरोप करण्याच्या ऐवजी काही सायंटिफिक पुरावे दिलेत, या संदर्भामध्ये त्यांनी एखाद्या लॅबमधून या संदर्भामध्ये असणारं नकारात्मक प्रमाणपत्र आणलं तर त्यांच्या मताला किंमत आहे. अन्यथा ये पब्लिक है, सब जानती है की कोण कशासाठी कोणाच्या विरुद्ध केव्हा बोलतो. आक्रमकपणे लावण्यासाठी काही पुरावे लागतील की लागणार नाही, या संदर्भातला एखादा रिसर्च पेपर लागेल ना, या संदर्भातल्या एखाद्या लॅबमध्ये या एखाद्या संशोधकांनी, एखाद्या रिसर्चरनी याचा अभ्यास केला लागेल ना. राजकीय नेतेच जर संशोधन करायला लागले, राजकीय नेते संशोधक झाले, पार्टीचे कार्यकर्ते संशोधक झाले, तर मग अडचणी निर्माण होतील. मला वाटतं की या संदर्भामध्ये एखाद्यानी अभ्यासपूर्ण विवेचन केलं, या संदर्भामध्ये जगातले अनुभव दिले, या संदर्भामध्ये चायना, अमेरिका, जिथं जिथं इथेनॉल वापरलं जातं, या संदर्भातले काही रिसर्च पेपर त्यांच्या सरकारमध्ये आहे ते दिले, तर मग आपण म्हणू शकू की आमचा तर्क बरोबर आहे आणि निर्णय चुकला. पण हा काही निर्णय आज झाला का? हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा संसदेत सांगितला गेला, हा निर्णय झाला तेव्हा संसदेत या संदर्भामध्ये अभिनंदन केलं गेलं, हा निर्णय झाला तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी, जे साखर कारखानदार आहे, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतातून, त्यांच्या श्रमातून जन्माला आलेलं हे सोन्यासारखं उत्पादन हे जर ऊर्जा क्षेत्रात जात असेल तर तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी कौतुक केलं. मग आता एकदम यू टर्न करताना काही तर कारण सांगावी लागेल की हा यू टर्न घेताना आमच्याकडे हे रिसर्च पेपर आहे.